Hello dear students, in today's lecture we are going to learn a very important part from the chapter Life Processes Part 2, that is menstrual cycle. बोर्ड एक्झाम मध्ये या पार्ट वरती खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत 1, 2, 3 आणि 5 मार्क्सचे सुद्धा. सो पहिल्यांदा मी तुम्हाला पूर्ण मेन्स्ट्रुअल सायकलची कन्सेप्ट काय आहे, त्याचे फेजेस काय आहेत आणि प्रत्येक फेजमध्ये काय काय चेंजेस होतात इन द ओव्हरीज ऑल्सो इन द युटेरस, असे सगळे पार्ट आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात. हा व्हिडिओ मी 2 पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे. ॲक्च्युली ह्याच्यातला जो कंटेंट आहे तो पहिल्या पार्टमध्ये पूर्ण मेन्स्ट्रुअल सायकल मी एक्सप्लेन करेल आणि ह्याच्यानंतरचा जो एक व्हिडिओ बनवेन त्यामध्ये ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न कसे विचारले जातात आणि त्याचे आयडियल आन्सर कसे लिहिले पाहिजेत, हा एक पार्ट. ठीक आहे. ऑल्सो यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न देखील विचारणार आहे जो आज जो कंटेंट शिकवणार आहे त्याच्याशी रिलेटेड असेल. त्याचे आन्सर्स देखील तुम्ही मला पूर्ण व्हिडिओ समजून घ्या आणि मग कमेंट करून नक्की सांगा. सुरुवात करूया. सो सगळ्यात आधी मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय हे बघूयात. स्टुडंट्स, जेव्हा फिमेल बॉडी प्युबर्टीच्या स्टेजमध्ये येते, प्युबर्टीची स्टेज म्हणजे एज 13, 14, 15 हा जो स्पॅन असतो फिमेलच्या लाईफमधला, त्या स्पॅनला आपण प्युबर्टी म्हणतो. बॉईजमध्ये पण ह्याच साधारण एजमध्ये प्युबर्टीचं एज असतं ज्याच्यामध्ये तुमच्यामध्ये जे काही मेजर असे हार्मोनल चेंजेस होतात आणि ते बदल मग बॉईजमध्ये होणारे वेगळे असतात, मुलींच्यामध्ये होणारे वेगळे असतात. सो या प्युबर्टीच्या एजमध्ये मुलींच्या शरीरामध्ये इस्पेशली त्यांच्या ओव्हरीज आणि युटेरस या भागांमध्ये जे काही बदल घडून येतात, हे बदल कशासाठी असतात तर टू प्रिपेअर द फिमेल बॉडी फॉर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ बेबी. बेबीची डेव्हलपमेंट त्या युटेरसमध्ये प्रॉपर होण्यासाठीची ही प्रोसेस, त्याच्यासाठी प्रिपरेशन ही मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये दर महिन्याला फिमेल बॉडीमध्ये होत असते. साधारण 28 to 30 डेजच्या अंतरावरती ही प्रोसेस रिपीटेडली होत जाते. याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतो. ही मेन्स्ट्रुअल सायकल इट इज रेग्युलेटेड बाय 4 मेन हॉर्मोन्स. त्यापैकी 2 हार्मोन्स हे आपली पिट्युटरी ग्लँड सिक्रीट करते आणि 2 हार्मोन्स हे ओव्हरीजद्वारा सिक्रीट केले जातात. सो सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्याशी असोसिएटेड असणारे हार्मोन्स काय काय आहेत ते सांगते, ते डोक्यात ठेवा आणि मग प्रत्येक हार्मोन कधी सिक्रीट होतो, त्याचा रोल काय आहे असं आपण बघणार आहोत. एका साईडला मी हार्मोन्स त्यांची नावं लिहीन आणि एका साईडला मी एक फ्लो चार्ट लिहिणार आहे. 5 मार्काच्या प्रश्नाचं जेव्हा उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, एक्सप्लेन करा वगैरे वगैरे फेजेस असं, तर त्यामध्ये तुम्हाला पाठांतर न करता कशा पद्धतीनं पॉईंट वाईज तुम्ही लक्षात ठेवाल हे मी ह्या फ्लो चार्टमध्ये सांगितले. जे जे बोर्डवरती मी लिहिणार आहे ते सगळं तुमच्या नोटबुक्समध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि मग मला सांगा की हा पार्ट आता सोपा वाटतोय की नाही. डिअर स्टुडंट्स, तुमच्या बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरचं महत्त्व किती आहे हे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही. आज मार्केटमध्ये त्याच्यावरती खूप सारे मटेरियल्स प्रेझेंट आहेत. तुम्हाला सगळ्या क्वेश्चन पेपर्स PDF सुद्धा मिळतात, हार्ड कॉपी आहेत, बुक्स आहेत. परंतु माझ्या बघण्यात तरी असं कोणतं पुस्तक आलं नाही की ज्याच्यामध्ये सगळ्या विषयांचे प्रिव्हियस इयरचे पेपर्स तर आहेतच, परंतु त्याच्याच बरोबर प्रत्येक प्रश्नाचं एक मॉडेल आन्सर देखील इन्क्लूड आहे. विचार करा, तुम्हाला जर असं एखादं बुक मिळालं की ज्याच्यामध्ये सगळ्याच विषयांचं एकत्रित PYQs अलॉंग विथ मॉडेल आन्सर्स जर तुम्हाला मिळाली तर नक्कीच तुमच्या बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये त्याचा तुम्हाला खूप जास्त चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे. सो स्टुडंट्स, माझ्या पाहण्यामध्ये हे ओसवाल पब्लिकेशनची बुक्स मी जस्ट मार्केटमध्ये बघितलं तर ह्या बुक्समध्ये तुम्हाला जर तुम्ही बघितलं सेमी इंग्लिश मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठीही असे वेगळे सेट आहेत. याच्यामध्ये तुमचे हिंदी, मराठी, सायन्स, संस्कृत सगळ्याच विषयांचे प्रिव्हियस इयरचे पेपर्स पण आहेत, शिवाय मॉडेल पेपर्स देखील आहेत अलॉंग विथ आन्सर्स. सो एकदा तुम्हाला प्रश्न कळाला आणि त्याचं मॉडेल आन्सर काय आहे हे कळाल्यानंतर तुम्हाला ॲक्युरेट आन्सर्स लिहायला त्याचा नक्कीच बोर्ड एक्झाममध्ये फायदा होणार आहे. सो जर तुम्हाला ही बुक्स घ्यायची असतील, विकत घ्यायची असतील तर त्याच्या
बाईंग लिंक्स मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सो जस्ट यू हॅव टू क्लिक दोज लिंक्स आणि पुस्तकं घ्या, छान अभ्यास करा. ऑल द बेस्ट. चला, सो जे 4 हार्मोन्स होते त्यापैकी पहिला हार्मोन आहे FSH. याचं लॉंग फॉर्म आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. याच्याबद्दल आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि दुसरा एक आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. हे 2 हार्मोन्स आपल्या पिट्युटरी ग्लँडकडून सिक्रीट केले जातात. सो ह्या आपण असं लिहून ठेवते, हार्मोन्स सिक्रीटेड बाय पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडकडून सिक्रीट होणारे 2 हार्मोन्सपैकी एक FSH आणि दुसरा LH. आणि दुसरे जे 2 हार्मोन्स आहेत दीज आर सिक्रीटेड बाय ओव्हरीज आणि ते आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. प्रत्येक हार्मोनचं फंक्शन मी टाइम टू टाइम तुम्हाला सांगत जाईल. आता मेन्स्ट्रुअल सायकलची सुरुवात, जसं मी म्हटलं मेन्स्ट्रुअल सायकलचा जो डे 1 असतो, तर बरं त्याच्याही आधी तुम्हाला एक बॅकग्राऊंड सांगते. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की फिमेल ज्या ओव्हरीज आहेत त्या ओव्हरीजमध्ये फिमेलच्या जन्माच्या वेळेस मिलियन्स ऑफ एग सेल्स ह्या प्रेझेंट असतात. जसं जसं प्युबर्टीचं एज येत जाईल त्या मिलियन्स ऑफ एग सेल्स डिजनरेट होतात आणि त्यापैकी साधारण 300 ते 400 एग सेल्स ह्या ओव्हरीजमध्ये राहतात. त्या 300 ते 400 एग सेल्सपैकी एक एग सेल ही प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस डेव्हलपमेंटल फेजेसमधून जाते आणि तिची ग्रोथ कंप्लीट करते. तर हे सगळे इव्हेंट्स या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इन्क्लूड होतात. ही एग सेल ओव्हरीजमध्ये ज्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असते त्याला म्हणायचं फॉलिकल. सो इथे बघा, समजा ही एग सेल आहे, ही आत, आणि ही एग सेल जी भरीव मी दाखवली आहे ह्यालाच अजून एक नाव ऊसाइट असं देखील आहे. ऊसाइट किंवा एग सेल. ही एग सेल ज्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असते त्याला म्हणायचं फॉलिकल. मग मी जे आत्ता सांगितलं की प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस एग सेल आणि त्या एग सेल बरोबर हे फॉलिकल देखील मॅच्युरेशनच्या वेगवेगळ्या स्टेजेसमधून जाऊन कंप्लीट मॅच्युरेशन अटेंड करतं. मग ही प्रायमरी ऊसाइट, सेकंडरी ऊसाइट, टर्शरी ऊसाइट अशा प्रकारच्या डेव्हलपमेंटल स्टेजेसमधून ती जात असते. आता ही मॅच्युरेशन सुरुवात म्हणजे ही प्रोसेस इनिशिएट होण्यामागचं रिझन किंवा तो जो फॅक्टर आहे तो कोणता आहे, तर आपल्या पिट्युटरी ग्लँडकडून सिक्रीट होणारा FSH नावाचा हार्मोन. मेन्स्ट्रुअल सायकलच्या सुरुवातीच्या म्हणजे जो डे 1 आपण जर कन्सिडर केला तर त्या दिवशी त्या साधारण स्पॅनमध्ये पिट्युटरी ग्लँडकडून FSH हार्मोन सिक्रीट केला जातो. त्याचं काम काय आहे, त्याच्या नावातच आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. सो ह्याचं फंक्शन पण मी इथे लिहून ठेवेन की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल. ज्या फॉलिकलमध्ये एग सेल आहे तर ह्या FSHचं काम हे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे. सो मी इथं लिहीन एग सेल किंवा ऊसाइट. इथून सुरुवात करू. इट डेव्हलप्स अंडर द इफेक्ट ऑफ FSH दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता ही डेव्हलपमेंट होत असताना, ह्याची ग्रोथ होत असताना ही डेव्हलपिंग फॉलिकल सुद्धा एक हार्मोन सिक्रीट करतो. मग मी इथं असं लिहीन, सिक्रीट्स वन हार्मोन विच इज कॉल्ड ॲज इस्ट्रोजन. हे डेव्हलपिंग फॉलिकलच इस्ट्रोजन नावाचा एक हार्मोन देखील सिक्रीट करतो. तुम्हाला इस्ट्रोजन हा हार्मोनचं फंक्शन माहिती आहे की सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स ज्या प्युबर्टीच्या एजमध्ये गर्ल्समध्ये जे चेंजेस होतात तर त्याच्यासाठी हा इस्ट्रोजन हार्मोन रिस्पॉन्सिबल तर आहेच. शिवाय या हार्मोनचं अजून एक इम्पॉर्टंट असं फंक्शन आहे की
हा इस्ट्रोजन हार्मोन जेव्हा त्याची पातळी, त्याची लेवल जेव्हा वाढते ना, तर त्याच्यामुळे युटेरसची जी इनर वॉल, ज्याला एंडोमेट्रियम असं म्हणतात, तर ते डेव्हलप व्हायला सुरू होतं. आता बघा, सिक्रेट इस्ट्रोजन, आणि मग या इस्ट्रोजनचं फंक्शन काय आहे, तर डेव्हलपमेंट ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम म्हणजेच इनर वॉल ऑफ युटेरस. युटेरसची वॉल हळूहळू त्याची डेव्हलपमेंट होत जाते. 1 मार्कासाठी हे फंक्शन लक्षात ठेवायचं की ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक, चूज द करेक्ट ऑप्शन, अशा प्रकारचे जे 1 मार्कचे क्वेश्चन असतात तिथं तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ एंडोमेट्रियम, तर त्याचं उत्तर आहे इस्ट्रोजन. आता हे हळूहळू डेव्हलप होतं, त्याची ग्रोथ कंप्लीट होते अँड देन इट बिकम्स मॅच्युअर. आता ही जी प्रोसेस आहे, oocyte वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेसमधून जात असतानाची, ही मेन्स्ट्रुअल सायकलच्या डे 1 पासून डे 14 पर्यंत ही प्रोसेस होत जाते. हां, फ्रॉम डे 1 to 13. ॲक्च्युली हा डे 1 to 13 हे आपण 2 स्पॅनमध्ये डिवाइड करूया. त्यातले पहिले जे 4 ते 5 दिवस असतात, त्या 4 ते 5 दिवसांना बघा, हां, डे 1 to 4 यांना पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन असं म्हणतात. म्हणजे ॲक्च्युअली तेव्हा ब्लड फ्लो हा फिमेल युटेरसमधून होत असतो पहिले 4 ते 5 दिवस. हा 1 to 4 किंवा साधारण 5 डेज पण असू शकतं. त्याच्यानंतरचा 6 पासून 13 डेज पर्यंतचा जो पिरियड आहे म्हणतात पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. म्हणजेच या 6 ते 13 ह्या जो डेज आहे त्याच्यामध्ये एंडोमेट्रियमची थिकनेस हळूहळू वाढत जाते, त्याची डेव्हलपमेंट होत जाते. हे इथंपर्यंतचा स्पॅनमध्ये 13 दिवसांचा आपण ह्या 2 पिरियड्समध्ये डिवाइड केलं. आता मॅच्युअर जेव्हा होतं तेव्हा त्या मॅच्युअर फॉलिकलला एक स्पेसिफिक नाव आहे, त्याला म्हणतात ग्राफियन फॉलिकल. मॅच्युअर झालेलं फॉलिकल त्याला म्हणतात ग्राफियन फॉलिकल. आणि ही मॅच्युअर, हे जे फॉलिकल आहे ते मॅच्युअर होण्याचा जो स्पॅन किंवा तो जो दिवस आहे तो आहे डे 14. आणि हे मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे डे 14ला झाली. ग्राफियन फॉलिकल एकदा फॉर्म झालं की मेन्स्ट्रुअल सायकलची 3री फेज जी स्पेसिफिकली डे 14ला ऑकर होते, ज्याला म्हणतात ओव्ह्युलेशन. तर मी आता इथं लिहिते. हा पुढचा, हा पहिला पार्ट डे 1 to 4 to 5, 6 to 13 हे झालं. आणि पुढचा जो स्पॅन आहे दॅट इज पिरियडचा डे 14, तो आहे ओव्ह्युलेशन पिरियड. मग आता ओव्ह्युलेशन म्हणजे काय, तर हे जे फॉलिकल मी तुम्हाला सांगितलं, हे जे ग्राफियन फॉलिकल आहे मॅच्युअर झालेलं, ते फुटून त्याच्यामधून एग सेल बाहेर येण्याची प्रोसेस, याला म्हणायचं ओव्ह्युलेशन. इट इज द प्रोसेस इन विच द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल ब्रेक्स or ruptures and the egg cell, mature egg cell or oocyte is released out of the graphian follicle. आणि त्या प्रोसेसला म्हटलं ओव्ह्युलेशन पिरियड, जो 14th डेला होतो. त्याच्यानंतर आता हे फॉलिकल जे फॉर्म झाल्यानंतर याच्यातून एकदा का एग सेल बाहेर पडली, त्या फॉलिकलचे जे उरलेले टिश्यूज आहेत, हे हा जो पार्ट आहे, त्याच्यासाठी एक स्पेसिफिक शब्द वापरला जातो, टिश्यूज. काय म्हणतात आपण, रिमेनिंग टिश्यूज ऑफ ग्राफियन फॉलिकल. GF म्हणजे ग्राफियन फॉलिकल, याला म्हणतात कॉर्पस लुटियम. LET, जे येल्लो कलरचं असतं. आता बघा, हे 1 मार्कसाठी लक्षात राहील. कॉर्पस लुटियम हा काय आहे, दीज आर द रिमेनिंग टिश्यूज ऑफ ग्राफियन फॉलिकल आफ्टर द रिलीज ऑफ एग सेल. त्याला म्हटलं कॉर्पस लुटियम. आणि हा कॉर्पस लुटियम
चं फंक्शन आहे आपला नेक्स्ट हॉर्मोन सिक्रीट करणं, दॅट इज प्रोजेस्टेरॉन. हा जो कॉर्पस लुटियम आहे, इट सिक्रीट्स अनादर हार्मोन विच इज प्रोजेस्टेरॉन, आणि त्याचं फंक्शन आहे थिकनिंग ऑफ एंडोमेट्रियम. युटेरसची जी इनर वॉल आहे तिचं थिकनेस वाढवण्यासाठी हा प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आणि हा हार्मोन थ्रू आउट द प्रेग्नन्सी ह्या कॉर्पस लुटियम थ्रू रिलीज होतो, आणि म्हणून यालाच प्रेग्नन्सी हार्मोन असं देखील म्हणतात. ह्या प्रोजेस्टेरॉनचं अजून एक फंक्शन तुम्ही मेंटेनन्स ऑफ प्रेग्नन्सी असं देखील सांगू शकता. हा एवढा पार्ट लिहून घेतलात का बघा. आता ह्याच्यानंतर 2 पॉसिबिलिटीज आहेत, त्या मी वेगळ्या सांगते. पहिल्यांदा हे 4 हार्मोन्स प्रत्येकाचं फंक्शन हा आत्तापर्यंतचा म्हणजे 14व्या डे पर्यंतचा जो पिरियड आहे हा आपण इथंपर्यंत लिहिला. आता आफ्टर 14th डे पुढं 28 किंवा 30 दिवसापर्यंतचा जो स्पॅन आहे तेव्हा त्या पिरियडमध्ये काय काय होतं तो पार्ट आपण डिस्कस करूया. आता जसं मी तुम्हाला सांगितलं 2 पॉसिबिलिटीज आहेत. एकदा काय हे प्रोजेस्टेरॉन सिक्रिशन चालू झालं, एग सेल बाहेर पडली, मग ती बाहेर पडलेल्या एग सेलचं फर्टिलायझेशन झालं तर वेगळे चेंजेस होतात, आणि फर्टिलायझेशन नाही झालं तर वेगळे चेंजेस. ते दोन्ही सांगते बघा. जर फर्टिलायझेशन झालं, एग सेल आणि स्पर्म सेलचं जर फर्टिलायझेशन झालं तर हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन कंटिन्यूज टू सिक्रीट. जर फर्टिलायझेशन झालं तर हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन कंटिन्युअसली सिक्रीट होत राहतो टिल द बर्थ ऑफ द बेबी, आणि इवन आफ्टर द बर्थ ते जोपर्यंत ब्रेस्ट फिडिंग चालू असतं त्या बेबीचं तोपर्यंत हा हार्मोन सिक्रीट होतो बाय द कॉर्पस लुटियम. एक मार्कसाठी हे पण लक्षात ठेवा, कॉर्पस लुटियम सिक्रीट्स प्रोजेस्टेरॉन हार्मोन विच इज द प्रेग्नन्सी हार्मोन. समजा आता हे झालं फर्टिलायझेशन झाल्यानंतर मग ती प्रेग्नन्सी राहील, ती पूर्ण ते चेंजेस अगेन वेगळे होत जातील. समजा फर्टिलायझेशन झालं नाही तर काय होईल, तर हे जे कॉर्पस लुटियम आहे ते डिजनरेट होणार. आता कॉर्पस लुटियमचं फंक्शन काय होतं, प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रीट करणं. इस्ट्रोजेन हार्मोन हा डेव्हलपिंग फॉलिकल कडून सिक्रीट झालेला होता. आता डेव्हलपिंग फॉलिकल पण नाही आणि कॉर्पस लुटियम पण नाही. सो इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोनही हार्मोनचं सिक्रिशन आता स्टॉप होणार. कमी येणार म्हणजे स्टॉप होणार. डाऊनवर्ड ॲरो म्हणजे त्याचं सिक्रिशन आता हळूहळू कमी झालं. आता इस्ट्रोजनचं फंक्शन काय होतं, डेव्हलपमेंट ऑफ युटेरस ची इनर वॉल जी आहे एंडोमेट्रियम ते. प्रोजेस्टेरॉनचं पण थिकनिंग ऑफ युटेरसची वॉल आहे ती, प्रेग्नन्सी मेंटेन करणं. आता हे दोनही हार्मोनचं सिक्रिशन थांबलं त्यामुळं ती दोनही फंक्शन्स आता स्टॉप झाली. आता काय काय झालं बघा. ह्या प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनमुळं जे युटेरसचं वॉल आहे तिचं जे थिकनेस वाढलेली आहे तिथं ते टिश्यूज डेव्हलप झाले, होय की नाही, तर ते टिश्यूज आता डिजनरेट होणार ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ दीज 2 हार्मोन्स. आणि मग ते डिजनरेट झालेले हॉर्मोन्स टिश्यूज, डिजनरेटेड टिश्यूज प्लस सम अमाउंट ऑफ ब्लड, सम अमाउंट ऑफ म्युकस आणि एग सेल जी अनफर्टिलाइज्ड एग सेल आहे, हे सगळं मिळून युटेरसमधून बाहेर टाकलं जातं थ्रू व्हजायना. आणि ह्याला आपण म्हणतो मेन्स्ट्रुअल ब्लड. म्हणजे ते जे फिमेल बॉडीमधून बाहेर पडणारं ब्लड आहे त्या ब्लडमध्ये हे सगळे कंटेंट्स हे प्रेझेंट असतात. आता हे मी कधी सांगितलं तर 14th डे पासून 28 डे पर्यंतच्या स्पॅनमध्ये ह्या सगळ्या चेंजेस होतात. जर प्रेग्नन्सी राहिली तर
चेंजेस हे वेगळे असतात. आपण फक्त मेन्स्ट्रुअल सायकलचा विचार करतोय. सो हे चेंजेस ड्युरिंग प्रत्येक महिन्यामधल्या ह्या सायकल वेळेस होत असतात. आता तो जो स्पॅन आहे म्हणजे 15व्यापासून पुढे 28 डेजपर्यंतचा जो स्पॅन लिहिते बघा. पुढचा स्पॅन 15 पासून 28 डेजपर्यंतचा स्पॅन पीरियड ऑफ सिक्रीशन ऑफ व्हेरियस ग्लँड्स. हा नेक्स्ट पहिला पार्ट काय बघितला आपण, पीरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. त्याच्यानंतर पीरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम दुसरा, त्यानंतर पीरियड ऑफ ओव्ह्युलेशन तिसरा, आणि हा चौथा पीरियड ऑफ सिक्रीशन ऑफ ग्लँड्स ऑफ एंडोमेट्रियम. सो पूर्ण मेन्स्ट्रुअल सायकल ह्या 4 फेजेस ऑर पीरियड्स ऑर पार्ट्समध्ये डिवाइड झाली. आणि मग त्या प्रत्येक फेजमध्ये काय काय होतं हे कळालं. सो हे जे बोर्डवरती मी लिहिलेलं होतं सगळ्यांनी नोट डाऊन करून घेतलं का बघा तुमच्या नोटबुक्समध्ये. आता मी जो पार्ट शिकवलाय त्याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न विचारते बघा. प्रश्न असा आहे, एक ऑप्शन चूज करायचं आहे तुम्हाला. सो विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन्स आर सिक्रीटेड बाय पिट्युटरी ग्लँड. हां, आणि ऑप्शन्स आहेत या पद्धतीचे. सो करेक्ट उत्तर तुमचं मला मेसेज करून नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत आहे. आता हे सगळं एक्सप्लेनेशन झाल्यानंतर मला सांगा, आता मेन्स्ट्रुअल सायकल लक्षात ठेवायला सोपी वाटती की अवघड वाटते? मला नक्की कमेंट करून सांगा. इथेच थांबूयात आज. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट. टिल देन गुड बाय. थँक्यू.